किती आगाव आहे ना. असं कुठे चढणार नाही. तिथे चढला खुर्चीवर आणि मला वेळ नाही काढायला ना, म्हणून तू काढतोय बरोबर. ते छोटे छोटे पतंग त्याला अगोदर फाडायचे ते भिंतीला. झालं समाधान? झालं का? समाधान झालं? हां, उतर खाली आणि इकडे माझ्याकडे दे. आणि इकडे ते प्लास्टिक टाकून द्यावं लागेल. दे आण बेटू. त्याला ते फाडण्यात इंटरेस्ट आहे. फाडायचं असतं त्याला. आता एकच शिल्लक आहे या इथे वरती. तिथे हात नाही पुरत आहे. थोडंसं वरती आलं, बाकी इथे जे 2 लावलेले होते ते काढले. आणि हो हत्ती. आणि इकडे दे, असू दे त्यांना, ठेव. चल ये तू, तिथं नको उभा राहू. चल, खुर्चीवर गेला, इथं बसलेला होता तिकडे गेला ते काढण्यासाठी. त्याला ते 2 दिवसापासून डोळ्यांना दिसतंय ना, ते सहन नाही होते. वाटतंय केव्हा एकदाच काढायचं, फाडायचं. बेटू, चिनी मातीचे हत्ती ते पडले ना तर धापकन फुटून जाईल, काहीच नाही उरणार. चल आणि इकडे आण. काड्या लागतील ना त्या. चल उतर खाली. नको नको, उतर उतर खाली उतर. अगो बाई, त्याच्या हात पुरण तो घ्यायचा एखाद दिवशी ते हत्ती पण पाडून. उतर खाली. उंची वाढते ना दिवस दिवस, तो घाबरतो किती, घाबरतो किती. अरे अरे, पडलं 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 पडलं. अय्या, अजिबात हिंमत करणार नाही. दे फेकून सगळं. सॉक्स घालून घे तर काढून ठेवतो. नको, जे आहे ना लावून दिलेलं ते. आता मी कुर्ता घातलेला आहे बघा, कसा आहे तो. इकडे तिकडे लूज आहे पण ठीक आहे. आणि शोल्डर मी बघा तुम्हाला सांगितलेलं असं दिसतं ते. वेगळं दिसून येतं, जाणवतं लगेच. हो ठीक आहे. तुला सॉक्सचा काय प्रॉब्लेम आहे? बस. अरे अरे अरे, इथे कप राहून गेला, चहाचा कप. चहा पिले तसंच राहून गेलं. तर काय करू. स्मितला भाजी पोळी केली, स्मितचं जेवण झालं. 2-3 भांडे आहे स्वयंपाकाचे, ते घासले. गॅस ओटा वगैरे पुसायचा आहे मला आता. आणि स्मित तिकडे ओरडतोय की त्याला दुसरं काहीतरी लावून दे. तर काय करू, कपडे वगैरे लावून दिलेले. आणि स्मितचे पप्पा कधी उद्या येतील बहुतेक, उद्या संध्याकाळपर्यंत येतील. एक सॉक्स कुठे गायब केलं काहीच समजे ना. घरातल्या घरात एकच आहे आणि दुसरं सापडे ना. थंडी इतकी वाढली ना, खाली पाय ठेवू देत नाही जमिनीवर. आणि तो सॉक्स काढून फेकतो. त्याला अजिबात सॉक्स होत नाही. कसा ओरडतो मोठमोठ्याने. काय सांगता येत नाही. असं मोठमोठ्याने आवाज देऊन सांगत असतो. काय थांब इथे बस. बस इथे बेटू, इथे बस. चल. अम्मा नाही, थांब. आवाज कमी करते. हे बघ. बस बरं शांत. जरा शांत बस, जरा शांत बस. थोडंसं शांत बसायला शिक बरं. एवढं हायपर नाही व्हायचं, त्रास नाही द्यायचा एवढा. हाय ते स्मित, आपण दोघं मॅचिंग मॅचिंग बरं का. तू डार्क ग्रीन, मी लाईट ग्रीन. आतमध्ये येल्लो. हो ना. याची नको पडू हात, किती थंड असतं. आणि मी गोंधळाचं अजून एक सेटिंग केलेलं आहे, 4थं सेटिंग. आता ते थोडं केल्यानंतर डार्क दिसतं. ब्लर का दिसतंय. 2-3 दिवस हे डार्क दिसेल आणि नंतर जाईल ते. असं आहे, 4थं सेटिंग झालेलं आहे. तर मी जे हे गोंधळ रिमूव्ह करण्याचं जे सेटिंग आहे ते, जे टॅटू रिमूव्ह करतात, टॅटू काढतात
तर त्यांच्याकडे गेलेले आहे मी. स्किन स्पेशालिस्टकडे एकदा गेलेली होती. स्किन स्पेशालिस्ट खूप जास्त पैसे घेतात, खरं आहे, खूप जास्त पैसे घेतात. आणि सेटिंग पण त्यांनी 10-12 सांगितलेल्या, किंवा कदाचित जास्त पण सेटिंग होऊ शकतात असं मला त्यांनी सांगितलं. आणि इकडे टॅटूवाल्याकडे खूप कमी पैसे घेतात. लाईक मी आता 4 सेटिंग केलेल्या आहे आणि मी कमीच केलेले आहे. जे त्यांनी सांगितले त्याच्याही पेक्षा कमी पैसे त्यांनी केलेले आहे. म्हणजे मला भरपूर कमी पैसे लागले. आणि एवढ्या 10-15 सेटिंग नाही लागणार, तर 4 सेटिंग झालेल्या आहेत. आणि लागली तर एखादी सेटिंग लागेल 5वी आता. कारण की माझं जे गोंधळ आहे खूपच जास्त डार्क होतं, खूप जास्त डार्क होतं. आणि त्याला वेळच लागतो आहे. आणि खूप जास्त एका वेळेला ते करू शकत नाही, कारण की मग जखम होऊ शकते किंवा मग पांढरा चट्टा पडू शकतो. त्याच्यामुळे स्लोली ते त्यांची हे असतं. आणि मग त्यांच्याकडे मी अशा पद्धतीने काढते आहे. कारण की इथे जरी असतं ना तरी टिकली लावता आली असती. ते एकदमच वरती गेलेलं आहे. इथे एकदम वरती टिकली चांगली नाही वाटत आहे. आणि जी टिकली असते तिच्या पण पेक्षा मोठा आकार होता त्या गोंधनाचा. त्याच्यामुळे मी काढते आहे. जरा विचित्र दिसतं, इथे एक आणि इथे एक, 2-2 टिपके अशा असल्यासारखं दिसतं. बघूया आता, हे तुम्हाला दिसेलच रोज माझ्या ह्याच्यामध्ये काय फरक पडतोय काय नाही. आता वरती थोडंसं स्किन हे झालेली आहे, मग ती वरची जी लेअर आहे ती निघून जाणार स्किनची. आणि मग दिसेल ते आपलं काय आहे आणि काय नाही. चला आवरते. केस विंचरलेले नाही आहे, केस विंचरून घेते. आणि कुर्ता वापरायला काढलेला आहे. सगळे कामं बाकी आहे. पांघरूण उचलायचे आणि झाडझूड पण बाकी आहे, जरा झाडायची पण बाकी आहे. माझा स्वयंपाक झाला आणि स्मितचं अगोदर औषधं, जेवण, आंघोळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग आता मी घरातल्या बाकी गोष्टी आवरणार. तो तिकडे ओरडतोय, का ओरडतोय? बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे कालचा दिवस. आणि आज काय करायचं, आज अख्खा दिवस आहे. मग असं चिडचिड करेल. बघते मी आता खाली दुपारी चक्कर मारते. तसं आम्ही आता स्मितचे पप्पा नाही आहे, डबा करायचा नव्हता, मग आम्ही आरामात उशिराच उठलेलो आणि उशिराच सगळ्या काही गोष्टी आवरते. मला फक्त भाजी करायची बाकी आहे. स्मितपुरत्याच मी पोळ्या आणि भाजी केलेली सकाळी. माझं बघू म्हटलं काय. आता मी आधी घरातले कामं आवरते आणि नंतर बघते. भोपळा पण आहे, किती दिवसांपासून भोपळा आहे, तो कधी करण काय माहिती. स्मितच्या पप्पांना सुट्टी असते त्या दिवशी, मग त्याला भरपूर वेळ लागतो ते भोपळ्याचे थालीपीठं करायला. बघते आता, आधी आवरून घेते, पसारा झाडझूड करते. बेडरूममध्ये पसारा आहे, पुढे आहे. त्याचं एकदा आवरून दिलं ना मग तो शांत बसतो, टी व्ही बघत किंवा मग खेळतो. आणि मग मी कामं आवरू शकते. किंवा मग आता मी एवढ्यात काय करते, त्याला शाळेत गेल्यानंतर मग हे बाकीची कामं आवरत असते. तर आता तर सुट्टी, शुक्रवारची 26 जानेवारी, शनिवार, रविवार तर त्याला सुट्टीच असते. असे 3 दिवस लागोपाठ सुट्टी आली आणि स्मितचे पप्पा पण घरी नाही, असं झालं. मग स्मितच्या पप्पांना पण 2 दिवस सुट्टी मिळाली असती, 26 जानेवारीची, आणि शनिवारची त्यांना सुट्टी असते. तर मग 2 दिवस बाहेर गेलो असतो फिरायला, पण ते घरी नाही. आणि असं बघूया. आणि संध्याकाळी जायचं म्हटलं ना बाहेर, इतकी थंडी वाढली सध्या, मग बाहेर नाही जाऊशी वाटत. कारण त्याला नुसता खोकला येतो, नुसती सर्दी होते. आणि किती औषधं द्यायची तरी सारखी. मग स्कूलमध्ये पण सुट्टी पडते. संध्याकाळच्या वेळेला इच्छा नाही होत बाहेर पडण्याची, घराच्या बाहेर. अचानक आता कमी व्हायची तर वाढायला लागलेली आहे थंडी. बघूया आता काय होतं काय नाही. दुपारच्या वेळेला बघू, बाहेर थोडंफार फिरायला गेलो जवळ तर जाईन, नाही तर मग आराम करू घरी सरळ. चला कामावरच आहे. मिच्चीन माझी दोघांची झोप झाली आणि स्वयंपाक करते. स्मितच्या पप्पांचा फोन आलेला होता की रात्री येणार आहे ते, म्हणजे रात्री उशिरापर्यंत, म्हणजे आजच रिटर्न होणार आहे. तर मग स्वयंपाक करून ठेवायला सांगितलेलं आहे. बापरे, स्वयंपाक करून ठेवते, मग घरी आल्यानंतर जेवतील. नाही, रात्री येणार आहे. तर स्मित बघायचं, स्मित पण झोपेतनं उठला आणि खेळतोय, बराच वेळ झोपला. आज सगळं काही उशिरा आवरलेलं होतं आम्ही, कारण की उशिरा उठलेलो होतो ना. आणि
उचलायचं पण राहिलेलं पांघरून. तर आधी आवरू. जेवण झालं आणि आम्ही आलो खाली, थोडा वेळ बसतो बाकड्यावर. अगं त्याला लगेच कळतं बाय बाय करायला. आज थोडी थंडी कमी वाटते, काय कळे ना नेमकं. हो कदाचित मी थंड पाण्याने भांडे घासल्यामुळे. हो मांडव टाकला हा आमच्याकडे. कुठे कुठे दिसला बघ बरं, है ना. लग्न येतं आमच्याकडे, मांडव बाहेर 2 दिवस आता. डम 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 वाजेल आणि स्मितला मज्जाच. थंडी कमी व्हायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आदल्या दिवशीच रात्री स्मितचे पप्पा आलेले होते आणि दुसऱ्या दिवशी तर आराम केला त्यांनी. आणि संध्याकाळच्या वेळेला मग आम्ही थोडंसं बाहेर गेलो. बाहेर म्हणजे काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. नंतर गंगेवर गेलो, कारण काळाराम मंदिरामध्ये खूपच जास्त गर्दी होती मागे जेव्हा आलो होतो तेव्हा. आणि आता मग गर्दी कमी आहे आणि सतत काहीतरी कार्यक्रम इथे चालूच असतं. मंडप पण आहे आतमध्ये टाकलेला आणि आत्ताच संपलेला आहे. आणि अजूनही सजावट तशीच आहे बघा. लायटिंग तर नेहमीच असते, पण एक्स्ट्रा लायटिंग वगैरे किंवा माळा वगैरे लावलेल्या त्या छानपैकी अजूनही सजवलेलं होतं मंदिर. इकडे सुरू झालंय आता. आणि इथे स्मित आणि स्मितच्या पप्पांचा मी फोटो काढत होते आणि व्हिडिओ पण चालू होता. तर बघा माळा अजून तशीच आहे सजावट. आणि इथे खूप सुंदर मंदिर आहे, नेहमी येत असतो आम्ही आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलंही असेल. आणि हे बघा स्मितची इच्छा आम्ही फायनली पूर्ण केली आहे. त्याला होडीमध्ये घेऊन बसलेलो आहे. स्मितचे पप्पा आलेले होते, तर मागच्या वेळेला बघा तो खूप हट्ट करत होता होडीमध्ये बसायचं. आणि आत्ताही बघितलं त्याचं लगेच हट्ट करायला लागला की चला होडीमध्ये. आणि खूप छान एन्जॉय करतो, घाबरला अजिबात नाही. मी एकटी त्याला घेऊन आलेले ना, तर मला होडीमध्ये त्याला बसवता येत नव्हतं, म्हणजे एकटीला ते जमलं नसतं बसवणं वगैरे. म्हणून मग स्मितचे पप्पा जेव्हा सोबत असेल तेव्हाच म्हटलं जाऊया. पण किती छान एन्जॉय करतोय, त्याला खूप गंमत वाटत होती आणि मस्तपैकी बसलेला. आणि पहिल्यांदाच स्मित कारमध्ये बसलेला ह्या. तर बऱ्याचदा त्याला बसवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला, असं बघतो वगैरे बसायचं म्हणतो, पण त्या आतमध्ये बसवलं की नाही म्हणतो तो. म्हणजे भीती वाटते त्याला, नाहीच म्हणतो, घाबरतो खूप जास्त त्याच्यामुळे. आणि फर्स्ट टाईम तो म्हटला आणि चालू कर असं म्हणतो आहे की त्याला गाडीमध्ये बसून चक्कर मारायची इच्छा होते. पण काय झालं की त्या गाडीवाल्याला विचारलं तर तो म्हटला की 5 वर्षापर्यंतच मुलांना तिथं या कारमध्ये बसवलं जातं. आणि स्मित आहे मोठा, त्याच्यामुळे स्मितला नाही बोलले, कारण स्मितचे गुडघे पण त्याच्यामध्ये अडकत होते. छोटी कार आहे ना ती, त्याच्यामुळे. मग तो आता किती दिवसानंतर तयार झाला बसण्यासाठी, पण मग तिथे अलाउडच नव्हतं. मग त्याची ही इच्छा एक अपूर्णच राहिली, त्याची पण आणि आमची पण. आम्ही पण खूप वेळेला आम्हालाही वाटायचं की स्मितने असं कारमध्ये बसावं, चक्कर मारावं, सगळ्याच गोष्टी त्याला म्हणजे घाबरला नाही पाहिजे. नॉर्मल मुलांसारखं सगळं काही झालं पाहिजे असं आम्हालाही वाटतं. त्याच्यामुळे मॉलमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न केला, पण तो कधी बसलाच नाही. मग आता फर्स्ट टाईम बसला, पण कारमध्ये तो अलाउड नाही केलं त्याला. तर बघूया नंतर कधी. त्यानंतर गोदा पार्कचं जे उद्घाटन झालेलं आहे आता, खूपच सुंदर त्यांनी इथे लाईट वगैरे आणि खूप सुंदर बनवलेलं आहे. पण गेटच बंद होतं, त्याच्यामुळे बरेचसे लोक यायचे असे बाहेरच थांबायचे आणि निघून जायचे. का बंद आहे काय माहीत नाही. उद्घाटन तर झालेलं आहे, पण अजूनही त्यांनी सुरू केलेलं नाही आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे. नाहीतर गोदावरी नदीच्या किनारी खूपच सुंदर आहे फिरण्यासाठी, बसण्यासाठी आणि खूप सुंदर असं बनवलं आहे. पण मग आता कधी सुरू होणार माहीत नाही. आता मी 2-3 वेळेला शक्यतो ह्या इथून आम्ही बऱ्याचदा गेलेलो, पण जेव्हा बघितलं तेव्हा ते बंदच का असतं संध्याकाळच्या वेळेला. गेट टायमिंग पण नाही दिलेलं, कोणी विचारायला इथे नव्हतं. पण मग त्याच्यामुळे नाही बघता आलं आणि इथूनच रिटर्न गेलो. बंद आहे पण अजून चालूच नाही झालेलं, काय करायचं.
उद्घाटन झालेलं आहे गोदा पार्क. उलट नाव दिसतंय. हो बेटा. नंतर यावं लागेल एखाद दिवशी. एखाद दिवशी बसलो शांत. सगळे लोक परत जातात, गेट जवळ येतात. खूप सुंदर केलेलं आहे पण त्यांनी बंद ठेवलेलं आहे. आणि फिरून वगैरे झालं आणि सगळ्यात शेवटी गेलेलो आम्ही कॉलेज रोडला साई चायनीज कॉर्नरमध्ये. सगळ्यात फेमस आणि खूप छान चायनीज मिळतं इथे. सगळे काही चायनीजचे प्रकार आहे इथे आणि खूप सुंदर, म्हणजे खूप छान असतं. आणि फर्स्ट टाईम स्मितच्या पप्पांनी इथे नेलेलं आम्हाला, कारण आम्ही पंचवटी एरियामध्ये जेवढं काही आहे तिथेच चायनीज खाल्लेलं आणि इकडे फेमस आहे इथे आणि येण्याची इच्छा होतीच. आणि आज आम्हाला जेवणाचं मूड नव्हतं आणि चायनीजच खायचं होतं, त्याच्यामुळे स्मितचं भाजीपोळीचं जेवण झालेलं होतं घरी आणि आम्ही फिरलो आणि भूक लागली आणि आता आम्ही चायनीज स्मितसाठी थोडं फ्राईड राईस, मंचुरियन आणि नूडल्स अशा प्रकारे आम्ही घेतलेलं होतं आणि पोटभर आजचं म्हणजे जेवणच झालेलं हे आमचं. तर छान होतं, टेस्ट छान होती.